नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण म्हैसाळ टप्पा क्रमांक 3 वरती जो ओव्हरफ्लो झाला त्या संदर्भात आज संवाद साधणार आहोत। एकच सांगायचं आहे की टप्पा क्रमांक 3 वर यापूर्वी सुद्धा ओव्हरफ्लो झालेले आहेत। म्हैसाळ टप्पा क्रमांक 3 असो किंवा एकंदरीत म्हैसाळ कॅनॉल असो, या कॅनॉलवरती एकंदरीत आजपर्यंत 6 ओव्हरफ्लो आणि आजचा 7वा ओव्हरफ्लो झालेला आहे। याच्यामुळे करोडो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि ह्या करोडो लिटर वाया गेलेल्या पाण्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन, जी तहानलेली जमीन होती, जी दुष्काळानं तहानलेली जमीन आहे, ती पाणी त्या जमिनीला मिळालं असतं, पिकं टवटवीत झाली असती, पिकं फुलली असती। मात्र टप्पा क्रमांक 3 मध्ये जो ओव्हरफ्लो झाला त्या ओव्हरफ्लोमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा वाहून गेल्या, हे वास्तव आहे। लिंबिकाई नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाला या ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या बहावामुळे आणि याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान सुद्धा झालं, हे वास्तव आहे। एक काम करावं लागेल, म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या डिग्र्या तपासाव्या लागतील, कारण हे अभियंते आहेत किंवा नाही याची चौकशी करावी लागेल, अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे। कारण साळे नावाच्या या अधिकाऱ्याच्या गलथानपणामुळे याच्या अगोदरचे ओव्हरफ्लो झाले असं म्हटलं गेलं होतं। साळेचं निलंबनही झालं अशी बातमी आली होती, मात्र साळेंचं निलंबन झालं नसल्याचंही आता बोललं जातंय आणि राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांच्या माध्यमातून म्हैसाळच्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, म्हैसाळ पाण्याच्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, त्यांना ते पाणी पोहोचावं यासाठी अनेक वेळेला आंदोलन करण्यात आलं होतं। ओव्हरफ्लोच्या संदर्भात विज्ञान माने फार आक्रमक झाले होते, मात्र असं असताना सुद्धा त्यांच्या आंदोलनाकडे या निर्ढावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल की आणखीन एकदा ओव्हरफ्लो झाला आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं। हे दुर्दैव आहे म्हैसाळ योजनेच्या कालव्याचं, कारण इथले जे अधिकारी आहेत हे भ्रष्ट आहेत, एकामेकावर आरोप करतात, हे याच्या अगोदर सिद्ध झालेलं आहे। काही बाईट्स आपण त्याच्या अगोदर बघितलेले आहेत, मात्र आत्ता एकच आपणाला सर्वांना लक्षात येतं की एकीकडं पाणी नाही म्हणून शेती पिकं वाया चाललेली आहेत, दुष्काळ परिस्थिती आहे, पालकमंत्री ही परिस्थिती हाताळण्यामध्ये हतबल झालेले आहेत आणि असं असताना सुद्धा म्हैसाळ टप्पा क्रमांक 3 वर ओव्हरफ्लो झाला आणि या ओव्हरफ्लोमुळं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि शेतकऱ्याला हे पाणी मिळालं नाही। अक्षरशः शेती पिकं धोक्यात आलेली आहेत, नुकसानीत आलेली आहेत, दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचं काही स्वैरसूतक आहे का, हे मात्र आत्मपरीक्षणाचा भाग आहे। या निमित्तानं आणखीन एकच सांगू शकतो की म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या डिग्र्या त्या अभियंते आहेत किंवा नाही हे तपासणं आता गरजेचं आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण म्हैसाळ कॅनॉलवरती 6 ते 7 म्हणजे आजचा जर ओव्हरफ्लो पकडला तर 7 वेळा ओव्हरफ्लो झाला आणि करोडो लिटर पाणी वाया गेलं, शासनाचे करोडो रुपये वाया गेले आणि ते पाणी शेतीलाही मिळालं नाही। या अधिकाऱ्यांचं निलंबन होणार का, हा प्रश्न आता फार महत्त्वाचा आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाटबंधारे नुकसान भरपाई देणार का हे बघणं गरजेचं आहे।